आदिवासी समाजातील विश्वनाथ कानोबाग यांच्या घर आणि शेतीच्या जागेबाबत गेल्या 7-8 वर्षांपासून शासन, महसूल मंत्री, जिल्हाधिकारी, कोकण विभागीय आयुक्त आणि मंत्रालय स्तरावर वैध प्रशासकीय मान्यता, लेखी सूचना आणि सकारात्मक प्रस्ताव अस्तित्वात असतानाही अमोद मुंढे आणि नागेश सुर्वे यांनी आरटीआयचा दुरुपयोग करून वारंवार त्रास दिल्याचा आरोप करण्यात आलाय। त्यांच्याकडून आरटीआयचा हेतू पुरस्सर दुरुपयोग, खोटे आणि परस्पर विरोधी तक्रार अर्ज, शासकीय निमशासकीय कार्यालयांवर दबाव, आंदोलन, उपोषण, आत्महत्येच्या धमक्या, आर्थिक पिळवणूक, खंडणी आणि सातत्यपूर्ण मानसिक छळ आणि जीवितास प्रत्यक्ष धोका निर्माण करून शासन निर्णय मोडीत काढण्याचा संघटित गुन्हेगारी प्रकार करण्यात आलाय। याबाबत तात्काळ कायदेशीर कारवाई करावी, याबाबत आदिवासी संघटना, समाज बांधव यांनी एकत्र येत आवाज उठवलाय। प्रांत तहसील आणि पोलीस प्रशासन यांना लेखी निवेदन देण्यात आले। तसंच शासनाने कारवाई करावी, नाहीतर आदिवासी समाज संघटनेकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी। आणि मी अनुसूचित जमातीचा घटक आहे आणि मी माझ्या जागेमध्ये घर बांधलेलं आहे। नगरपालिकेकडून परवानगी मला टेम्पररी मिळालेली आहे, परंतु इथे ह्याच्यामध्ये पेण तालुक्यामध्ये एक माहितीच्या अधिकाराखाली अर्ज देऊन आणि विरोधात अर्ज देऊन ब्लॅकमेल करणारी जी एक टोळी काम करते, तर त्याच्या टोळीचा म्होरक्या तो अमोद मुंढे आणि एक त्याचे साथीदार जे आहेत नागेश सुर्वे, हे गेले 9 वर्षापासून माझ्यावर माझं घर मोडण्यासाठी, माझी जागा मला मिळू नये म्हणून शासन दरबारी पाठपुरावा करत आहेत। म्हणजे माझं घरापासून मला वंचित ठेवण्यासाठी ही लोक सतत 9 वर्ष काम करत आहेत। तर हे कुठेतरी थांबावं आणि आम्हाला न्याय मिळावा यासाठी बहुसंख्येने लोक आम्ही इथे आलेलो आहोत। जर 10-15 दिवसात आम्हाला न्याय मिळाला नाही तर येणाऱ्या 15 दिवसानंतर आम्ही तीव्र आंदोलन या राज्यामध्ये करण्याचं आमचं नियोजन आहे। आणि दुसरी गोष्ट, ह्या लोक जे आहेत यांना माझा काही संबंध नाही, मी यांना ओळखत पण नाही। आणि अशी बिनओळखीची माणसं जेव्हा आपल्याला विनाकारण त्रास देतात, तर हा त्रास कुठेतरी थांबला पाहिजे। आणि आदिवासी विरोधी, आदिवासींचा हा माणूस द्वेष का करतो? मागेही यांनी आदिवासींच्या जमिनी हडप केलेल्या आहेत, आदिवासींच्या महिलेबद्दल ह्याच्यावर गुन्हे दाखल आहेत, हा जामिनावर बाहेर आहे आणि हा तडीपार आहे। तर याला शासनाच्या माध्यमातून, पोलिसांच्या माध्यमातून कुठेतरी ह्या गोष्टीला चाप बसला पाहिजे। आज पेण तालुक्यातील लोक दहशतीखाली आहेत आणि ही दहशत कमी व्हावी आणि माझाही मानसिक छळ होतोय तोही थांबला पाहिजे, याच्यासाठी आम्ही न्याय मागायला आलेलो आहोत। ही लोक गुंड प्रवृत्तीची असल्याने मला व माझ्या कुटुंबाला धोका निर्माण होऊ शकतो, तरी देखील मला पोलीस प्रशासनावर भरोसा आहे की पोलीस प्रशासन आम्हाला अनुसूचित जमातीला संरक्षण देईल। आणि महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे का त्यांनी याच्यामध्ये आदिवासींवर होणाऱ्या या अत्याचारामध्ये स्वतः लक्ष घालून या माणसाला जेरबंद करावं, जेणेकरून सगळ्यांना मोकळा श्वास घेता येईल। जय आदिवासी, जय भीम। हमारे सभेगढ़ अध्यक्ष, खरं तर एक सुशिक्षित असणारे व्यक्ती माननीय वाघ साहेब यांच्यावर जो हा अन्याय झालेला आहे, हा अन्याय कदापि आम्ही सहन करणार नाही। आणि वेळोवेळी हे समाजकंटक जे आहे ते वेळोवेळी विविध प्रकारच्या समस्या त्यांच्यावर उद्भवत आहेत, तर ते कुठंतरी थांबलं पाहिजे। आणि माझं एवढंच विनंती आहे प्रशासनाला की याच्यावर कडक कारवाई करावी। त्या निमित्ताने मी इथं बोलतोय। सर्वांना आदिवासी, माझं नाव हिराताई पवार, मी राहणार खालापूर आणि मी काम करते ब्रिसा मुंडा संघटनेची महिला अध्यक्ष। आणि मला 2च शब्द बोलायचे आहे। जो आमचा सर्वात गाय गरिबांना सहारा देणारा आपला वाघ साहेब आमचे सगळ्या गाय गरिबांना सगळ्यांना तो अन्न पूर्ण सगळ्यांसाठी धावत फिरणारा जो माणूस, त्याच्यावर जर बेल प्रसंग आले तर मग आम्ही गप्प बसणार नाही। आम्हाला कुठला तो मुंड्या का शेंड्या, तो जर इतका 9 वर्ष तो त्यांना त्रास देतो। आता आम्ही एवढेच जण आलोय, पण जर त्यांनी हे घेतलं नाही तर त्याच्या पेन मध्ये आखा पेन आम्ही हाडलून टाकू आणि न्याय आम्हाला देऊ, आम्ही तिथं बसून राहू। एवढे 2 शब्द बोलते। जय आदिवासी।
उमरखेड तालुक्यातील महागाव शहर तसंच तालुक्यामधील सर्व अवैध धंदे बंद करण्यात यावेत अशा मागणीचं निवेदन इलेक्ट्रॉनिक्स मीडिया पत्रकार संघाच्या प्रतिनिधींनी महागाव पोलीस स्टेशनला दिले। अवैध धंद्यांमध्ये वरली मटका, जुगार अड्डे, अवैध देशी विदेशी हातभट्ट्या, दारूचा सुळसुळाट वाढलेला आहे। तात्काळ हे धंदे बंद न केल्यास तीव्र आंदोलन छेडणार असा इशारा या संघटनेकडून देण्यात आलाय। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत अवैध धंद्यांवर पोलीस कारवाई करतायत। अशाच प्रकारे महागाव तालुक्यामध्ये देखील ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत इथल्या अवैध धंद्यांवर कारवाई होईल का याकडेच आता नागरिकांचं लक्ष लागलंय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी संतोष आडे यांनी। आता घ्यायचा मी बोलतो। आता आपण उभे आहोत यवतमाळ जिल्ह्याच्या महागाव पोलीस स्टेशनमध्ये आणि नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत। त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू आहेत। त्या अवैध धंदेमध्ये वरळी मटका असेल, क्लब असेल, अवैध रीती तस्करी असेल, गौण खनिजाची चोरी असेल, ह्यामुळे ह्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध धंदे फोफाळलेले आहेत आणि पोलीस प्रशासन कुठलीही अशा लोकांवर कारवाई करत नाही। मोठ्या प्रमाणात दारूसुद्धा विकली जात आहे। या ठिकाणी मुडाणा नावाचं गाव आहे, या ठिकाणी तर 10-15 लोक दारू विकत आहेत, परंतु पोलीस प्रशासन कुठलीही कारवाई करत नाही। लोक तरुण मुलं वाम मार्गाला लागत आहेत। आज दिनांक 10 जानेवारी 2026 रोजी आम्ही अवैध धंदे या पोलीस स्टेशन हद्दीतील त्वरित बंद करावे म्हणून आता ठाणेदार साहेबांना निवेदन दिलं आहे। काल माननीय पोलीस अधीक्षक यवतमाळ यांना सुद्धा निवेदन दिलं आहे। आमचे सर्व इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचे प्रतिनिधी या पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये आलेले आहेत आणि त्यांनी स्वतः या ठिकाणी येऊन निवेदन दिलेलं आहे। जर यांनी ह्या निवेदनावर अवैध धंदे बंद केले नाही तर आम्ही तीव्र आंदोलन छेडू। भंडारा जिल्ह्यातील लाखादूर तालुक्यामध्ये येत असलेल्या बोथली इथं डॉक्टर प्रशांत महाराज यांच्या अमृततुल्य वाणीतून दररोज 7 दिवस राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रणीत युग संजीवनी ग्रामगीता प्रवचन करण्यात आले। दररोज पहाटे सामुदायिक ध्यान, सकाळी रामधून, संध्याकाळी सामुदायिक प्रार्थना केली जाते। शेवटच्या दिवशी गोपालकाला आणि महाप्रसादानं या 7 दिवसीय युग संजीवनी ग्रामगीता भागवत सप्ताहाची सांगता करण्यात आली। या भागवत सप्ताहाच्या समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेस नेते नाना पटोले होते। माणसाने गर्व करू नये, गर्व हा हानिकारक असतो, मग तो देव असो किंवा दानव। गर्व हा अधोगतीकडे घेऊन जातो। हनुमानजी शक्तिशाली होते, मात्र त्यांनी कधीही गर्व केला नाही। आपणही त्यांचा आदर्श घेऊन हनुमानजीसारखं वागायला पाहिजे असं पटोले यांनी सांगितलं। यापुढे शेतीवर आधारित उद्योगावर आणि गृह उद्योगावर माझं लक्ष असणार आहे। या तालुक्यातील लोकांना मुख्य प्रवाहात आणण्याचं काम करण्याचा माझा प्रयत्न राहील असं साकोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नाना पटोले यांनी म्हटलंय। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी। महाराज आमच्याकडे धान कापायची परिस्थिती आली। काही लोकांनी धान कापताना वरतून पाणी येईल, हे सगळं कोंब निघाले। गेल्या वर्षीचे दुष्काळाचे पैसे मिळाले नाही आणि आता तर बेंचुके निमित्त ती अडचण आणि त्याच्यामुळे दुष्काळ असो की कुठली परिस्थिती असो, पण आमच्या भागामध्ये भागवत आमच्या गावचा आहे, त्याचा एक मोठा आनंद दिवाळी साजरी केली जाते। असं आपण चित्र कुठल्याही गावाचं कुठेही भागवत तर इथं पांढरगोटा आहे तर 14 तारखेला त्याला भागवत समाप्ती आहे। छोटस 50-60 घरात 50-60ही नसते 25-30 घर असतात। त्या 25-30 घरामध्ये सुद्धा दिवाळी साजरी केली जाते आणि सगळे बारव्यापासून सगळ्या गावचे लोक त्या भागवताला त्या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यामुळे आमच्या तालुक्यातली जी प्रथा, धार्मिक जी प्रथा आहे, राष्ट्रसंतांच्या विचाराची जी प्रथा आहे, ही प्रथा मोठ्या प्रमाणात आमच्या भागातली लोक चालवतात आणि त्याचाच आनंद आहे की आज तुम्हाला पाहायला मिळतात अलीकडच्या काळात खूप ठिकाणी आपण भागवत करता। तुमच्या भागवताला सातत्यानं गर्दी आपण पाहिजे। शेती हंगाम असेल, सकाळी असेल, संध्याकाळी असेल, तरी तुम्हाला भागवतात लोक। आणि थंडी होती, यावेळेस थंडी मोठ्या प्रमाणात होती, तरी या थंडीमध्ये तुम्हाला या भागवतामध्ये पूर्ण बॅग राहायचं असेल तर आमच्या इथं नाही तर काही ठिकाणी तुम्हाला सांगतो मग आखरी काल्याच्या दिवशी सगळे लोक येतात, पण आमच्या इथं तशी प्रथा नाही। आमच्या इथं आपलं भागवत हे आमच्या इथं लोकांचं जीव की प्राण आहे आणि त्याच्यामुळे भागवताच्या प्रथेला
आमच्या तालुक्यामध्ये त्या पद्धतीची मान्यता आहे आणि संत लोक जे येतात हरिभक्त परायण येतात, हे सगळे हरिभक्त परायण त्यांनी या भव्य राज्यस्तरीय लेझिम स्पर्धा कवाने इथं संपन्न झाले। हदगाव तालुक्यातील कवानाही ते श्री संत नंदी महाराज यांच्या पुण्यतिथी आणि यात्रा महोत्सवानिमित्त कवाना इथं शनिवारी लेझिम स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। जिल्हाधिकारी राहुल कर्डिले या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते। मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मेघना कावली आणि पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला। राज्यस्तरीय लेझिम स्पर्धेचं प्रथम बक्षीस कोळीच्या जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेनं पटकावलंय आणि दुसरं बक्षीस पेवाच्या जिल्हा परिषद शाळेनं पटकावलंय। कोळी येथील ग्रामस्थांनी विद्यार्थी आणि शिक्षकांचं अभिनंदन केलंय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी अशोक गव्हाणे, दयानंद गायकवाड यांनी। राज्यात पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांच्या निवडणुका तारखा जरी अस्पष्ट असल्या तरी इच्छुकांनी आपली ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे। पुणे जिल्ह्यात प्रत्येक उमेदवार शक्ती प्रदर्शन, रॅली काढून विविध कार्यक्रम घेत आहे। मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचं काम करत आहे। असाच एक कुस्त्यांचा जंगी आखाडा हा कार्यक्रम घोटवडी या ठिकाणी संपन्न झालाय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी शांताराम शिंदे यांनी। यांच्या केलेल्या कर्तृत्वानं वाखाणण्याजोगा आहे, कारण आपल्याला माहिती आहे गेले अनेक वर्ष देणे या ठिकाणी सामुदायिक विवाह सोहळा असेल किंवा गोरगरीब जनतेला गरजूंना मदत असेल किंवा पंढरपूरची वारी ज्यावेळेस चालू असते त्यावेळेस वारीमध्ये सगळ्या वारकऱ्यांना, आपल्या खेड तालुक्यातील नव्हे तर आपल्या महाराष्ट्रातून येणाऱ्या सगळ्या वारकऱ्यांना, सगळ्या म्हणजे आपल्या आई बहिणी असतील, सगळे आई वडील असतील, सगळ्या लोकांना त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे सेवा देण्याचं, आरोग्य सेवा देण्याचं काम केलं। निश्चितपणे या ठिकाणी त्यांनी हे काम केलं। भविष्यामध्ये डॉक्टर सुपे साहेब तुम्हाला या ठिकाणी गोटवडी गावामध्ये चांगल्या प्रकारे नियोजन केलं। या ठिकाणी गावचे सरपंच असतील, उपसरपंच असतील, गावचे चेअरमन असतील किंवा सोसायटी संचालक असतील किंवा पोलीस पाटील असतील, सगळ्यांनी चांगल्या प्रकारे सहकार्य करून या ठिकाणी चांगल्या प्रकारे स्पर्धेचं आयोजन केलं। त्या निमित्तानं सर्व गावकरी मंडळींचं व भागातल्या मंडळींचं सुद्धा मी अभिनंदन करतो। विशेष म्हणजे या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस पैलवान म्हणून या ठिकाणी उभे आहेत, भविष्यात सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पैलवान म्हणून आम्हाला बघायचे। तुम्ही या जिल्हा परिषदची कुस्ती निश्चितपणे चितपट केल्याशिवाय राहणार नाही, कारण आता थोड्याच दिवसामध्ये ही आपली तुम्ही आता आखाड्यात असत भरवलेला आहे आणि या चालू आखाड्यामध्ये निश्चितपणाने तुम्ही चितपट कुस्ती केल्याशिवाय राहणार नाही। कारण मायाबरोबर आलेले आमचे शिवसेनेचे तालुक्यावरून निलेश दादा असतील, आमचे संजय दादा असतील, महादेवशेठ लिंबोडे असतील, आमचे विशालप्पा पोतले असतील, साहेब मंडळी उपस्थित आहेत। आमचे खेडचे नगरसेवक राहुलदादा आढारी आहेत, विविध गावचे सरपंच, उपसरपंच सगळी मंडळी आहेत। मी या ठिकाणी फक्त एवढंच सांगेल, येणाऱ्या या जिल्हा परिषदच्या इलेक्शनच्या निमित्तानं डॉक्टर संतोष सुपे येणारी कुस्ती 100% चितपट करतील ही आम्हाला 100% आशा आहे। या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या कार्यक्रमाला व्यत्यय आणता असंच कार्यक्रम पुढे चांगलं सुरू राहावा या शुभेच्छा देतो आणि थांबतो। परभणी शहरातील जुना कारेगाव रोडवर असलेल्या श्री संत गाडगे बाबा नगरीत मागील 40 ते 50 वर्षांपासून नागरिक राहत आहेत। परभणी शहर महानगरपालिका हद्दीतील 4 एकर 12 गुंठे या खासगी मालकीच्या जमिनीवर झोपडपट्टी आहे। ही झोपडपट्टी शासनानं नोटिफाईड म्हणून महाराष्ट्र राज्याच्या राजपत्रात घोषित केली आहे। या झोपडपट्टीतील कुटुंबाकडे 1995च्या अगोदरपासूनच्या नोंदी आहेत। राज्य शासनानं 2001 मध्ये सुधारित झोपडपट्टी विधेयक धोरण निश्चित केलंय। यानंतर त्यांच्याकडे झोपडपट्टीधारक ओळखपत्र देण्यात आलंय। महाराष्ट्र शासनाच्या वतीनं स्लम ऍक्ट 1971च्या तरतुदीनुसार मुंबई, पुणे, नागपूर या महापालिका क्षेत्रातील खासगी जमिनीवरील घोषित झोपडपट्टीचे नियमितीकरण झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामार्फत करण्यात आलंय। परंतु मराठवाड्यातील एकाही महानगरपालिका क्षेत्रामध्ये शासनानं झोपडपट्टी पुनर्वसन ऍक्टची अंमलबजावणी केलेली नाही। त्यामुळे वरील कायद्याचा लाभ घेण्यापासून मराठवाड्यातील झोपडपट्टीधारक वंचित राहत आहेत। याच अनुषंगानं श्री संत गाडगे बाबा नगरीतील रहिवाशांनी होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणूक 2026च्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय। या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलंय, मात्र प्रशासनानं अद्याप दखल घेतलेली नाही। जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत हा बहिष्कार कायम ठेवणार असल्याचं इथल्या नागरिकांनी स्पष्ट केलंय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी शांतीलाल शर्मा यांनी। त्याचं कारण असं आहे की आम्ही कमीत कमी 50 वर्षापासून इथं राहतो। आतापर्यंत आम्हाला इथं मालकी भेटली नाही, PR कार्ड भेटलं नाही, म्हणून आम्ही 8 तारखेला निवेदन दिले कलेक्टर साहेबाला आणि आयुक्ताला की बाबा आम्हाला
आमच्या जाग्याची मालकी करून द्या किंवा तुम्ही ही जागा कोणाची कशी आहे काय ते आम्हाला माहीत नाही. तुम्ही त्याची अक्वायर करू. आज 50 वर्षापासून आम्ही इथे राहतो. त्याच्यामुळं तुम्ही त्याचं नियोजन करून मालकी आम्हाला करून द्या, याच्यासाठी आम्ही बहिष्कार टाकलेला आहे. गाडगेबार नगर येथील कमीत कमी 450 घर आहे आणि 900 ते 1000 मतदान आहे. आम्ही दरवर्षी 5 वर्षाला मतदान करतो. आश्वासन लोक देतात, पण आमचा कुणीही विकास करत नाही. आमच्या नावचे कोणी घरं करायला तयार नाही, कोणी करून द्यायला तयार नाही. कोणी 5 वर्षाला एकदा येतात, आश्वासन देतात आणि नंतर पुन्हा काहीच नाही. महसूल मंत्री आले होते, महसूल भेट दिली, काय आश्वासन दिलं, काय सांगितलं? बावनकुळे साहेब आले होते महसूल मंत्री. त्यांनी सांगितलंय की बाबा ह्यांनी कलेक्टरने प्रस्ताव पाठवले, आम्ही यांच्याकडे आमचं काम आम्ही तिकडचं करून देऊ. पण आतापर्यंत कलेक्टरनं एकही काम केलं नाही नगरात, संतगाडनगरमध्ये. जवळजवळ 2002 पासूनचे निवेदन कलेक्टरला दिले आहेत आम्ही. जेव्हा 5-10 कलेक्टर येऊन गेले, पण कुणीही सिरियसली हे विषय घेतला नाही हातात. शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या घरावर अज्ञात हल्लेखोरांनी दगडफेक केले, त्यामुळे घराचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या घरी जाऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी माजी आमदार शिरीष चौधरी यांनी सांगितले की रात्री 9:30 ते 10च्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी अचानक दगडफेक केली. आम्ही सर्व घरात असताना त्यांनी अचानक हल्ला केलाय. हे कृत्य गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी केलं असून नंदुरबार शहर पण बीडच्या वाटेवर जात आहे का अशी परिस्थिती आता निर्माण झाली. त्यामुळे पोलीस प्रशासनानं अशा गावगुंडांवर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. या घटनेमुळे नंदुरबार शहरातील भाटगल्ली परिसरात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आणि पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. जरा कालच्या वादानंतर रात्री उशिरा दगडफेक करण्यात आलेली आहे. काय नेमका सगळा प्रकार होता आणि काय तुमचं याच्यावर म्हणणं? काल रात्री 9:30 11:30च्या दरम्यान आम्ही झोपलो असता काही गुंड प्रवृत्तीचे ज्यांच्यावर केसेस भरपूर आहेत, काय आहेत, त्यांना काही हार पचवता आल्या नसल्या कारणाने त्यांनी आमच्या घरावर दगडफेक केली, पेट्रोल बॉम्बचा हल्ला केला आणि आमच्या घराला जाळण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे. येऊन त्यांनी डायरेक्ट दगडफेक करायला सुरू केले. घरात कोणी नसताना, बाकी लेडीज होती, महिला होती. मग मी बाहेरून आल्यानंतर त्यांचा तपास केला, पण वास्तविक पाहता याच्या मागे फार मोठं षडयंत्र आहे आणि एवढं त्याच्या मागे जो आका आहेत, या आकाचा शोध काल घ्यायला पाहिजे. मी पोलिसांमध्ये तशी फिर्याद दिलेली आहे आणि यामुळे दहशतीचे वातावरण, ज्यांचे जेवढे लोक आहेत त्यांचे 2 नंबरचे धंदे, जुगार चालू आहे, सगळं चालू आहे आणि यांच्याकडे काही राजकीय पुढारी असतील किंवा राजकीय असतील तर ते त्यांना वरदस्त देतात, त्यांना मोठं करतात. जसं बीडचा प्रकार आहे तसं बीडच्या प्रकाराप्रमाणे नंदुरबारमध्ये हे बीड झालं का काय असं वाटतंय आणि या सगळ्यांना कायदेशीर कारवाई आम्ही तर केलेलीच आहे, पण त्यामध्ये पोलिसांचाही रोल मोठा आहे की पोलिसांनी त्यांचे सहकार्य करून हे सगळे आरोपींना तत्काळ पकडावं आणि तत्काळ त्यांना शिक्षा द्यावी एवढी आमची अपेक्षा आहे. या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये वेळ झाल्या तर इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत नवा विचार.